अकोल्यात सरकारी गोडाऊन परिसरातून हरवलेल्या 14 वर्षीय मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल 21 दिवस 1500 किलोमीटरचा प्रवास आणि शेकडो सीसीटीव्ही तपासून अखेर शोध मोहीम फत्ते केली। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी अधिक माहिती दिली। 11 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता सरकारी गोडाऊन परिसरातून ऋषिकेश संतोष कनोजिया हा 14 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला। पालकांकडे कोणताही तपशील नव्हता, मुलाजवळ मोबाईल नाही, संशयाची दिशा नाही, मित्रांकडेही माहिती नाही, तपासासाठी काही धागे नव्हते। 12 नोव्हेंबरला खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। त्याच रात्री एका प्रतिष्ठित व्हॉट्सअप ग्रुपवर मिसिंगची माहिती देण्यात आली। 16 दिवस उलटल्यानंतरही मुलाचा काहीच मागमूस लागत नव्हता। पालकांनी थेट पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन चर्चा केली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी सिटी एसडीपीओ सुदर्शन पाटील, विजय शंकर शेळके यांना तातडीनं पथक तयार करण्याचे आदेश दिले आणि मुलाचा शोध सुरू झाला। शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अखेर अकोला स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 3 वर नागपूर कोल्हापूर रेल्वेत बसल्याचं तो दिसून आला। पंढरपूर रेल्वे स्टेशनवर मुलगा उतरताना दिसला। अखेर दुपारी सरगम चौकाजवळ एसके सलून भागात मुलगा दिसल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलाला ताब्यात घेतलं आणि त्याच्या आई वडिलांना सुपूर्द केलं। चांडक यांनी विशेष पथकाला 10,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। तर कोल्हापूरची ट्रेनमध्ये बसून आमची टीम गेली होती आणि कोल्हापूर पर्यंत प्रत्येक जिल्हा जे येतात म्हणजे हिंगोली, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव सर्व तिथे जे जे काही जिल्हे येऊ शकतात तर प्रत्येक जिल्हा असे 7 जिल्ह्यामध्ये टीम उतरली होती। स्टेशनमध्ये बघितलं होतं सीसीटीव्ही फुटेजेस। 1500 किलोमीटरचा असा प्रवास होता। नंतर असं आढळून आल्यास की ते पंढरपूरमध्ये आहे हे मुलगा, कारण की पंढरपूरच्या एक्झिटमध्ये तो दिसला होता। आणि हे पूर्ण याच्या दरम्यान आमच्याकडे काहीच क्लू नव्हता, आमच्याकडे त्याच्या मुलगाच्याकडे फोन नव्हता, तर आमच्याकडे काही टेक्निकल एव्हिडन्स सुद्धा नव्हते। तरी सुद्धा पंढरपूरमध्ये 2-3 दिवस आमची टीम थांबली होती। तिथे भरपूर त्याचे फोटो व्हायरल केले होते, लोकांना दाखवला होता। तर कुठे कुठे मंदिरमध्ये जाऊ शकतात, कुठे फ्रीमध्ये जेवण भेटतात तिथे जाऊ शकतात। तर काल आमची टीमला यश भेटलेला आहे आणि तो मुलगा आमची टीमला भेटलेला होता। म्हणजे नंतर आज ते आणून त्याचे आई वडिलांच्या ताब्यात दिलेलं आहे। एक उत्तम उदाहरण आहे अकोला पोलीस दलांचा, की म्हणजे काय जर आपण मनावर घेतला तर कोणताही टार्गेट असो, कोणताही चॅलेंज असो, आपण अचीव करू शकतो आणि लोकांना खरोखर जे न्याय देण्याची आमची जबाबदारी आहे हे आज पार पाडलेली आहे। आणि असे अजून जे काही इश्यूज असतील, कारण की हे पूर्ण दरम्यान आमच्याकडे भरपूर तणाव सुद्धा होता, लोकल बॉडी इलेक्शन्स होते, आमचा बंदोबस्त होता, आउटस्ट्रेच होते आमचे रिसोर्सेस, तरी सुद्धा आमचे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि आज खरोखर खूप आनंद वाटलेला आहे। म्हणजे त्यांचे आई वडील यांना बघून ते खूप समाधानी आहे आणि असंच आम्ही काम करत राहणार आणि फक्त एक लोकांनी संयम ठेवायचा आहे। नक्कीच जे जे काही शक्य असेल आम्ही नक्कीच करू।